हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनेलवर आपले स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आजची मी रेसिपी बनवणार आहे ती आहे दुधीचे भरता. दुधीचा भरता ही रेसिपी मी बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आहे पुढीलप्रमाणे. इथे घेतले दुधी, टोमॅटो घेतले 2, कोथिंबीर, कांदा, आलं, लसूण, तेल, हिंग, जिरा, राई, हळद, धना पावडर, इथे घेतलेलं आहे काश्मीरी मिर्च मसाला आणि जिरा, भाजलेला जिरा पावडर. एवढे साहित्य मी भरतासाठी वापरणार आहे. दुधी घेतले, कोवळ्या दुधी लहान घेतले मी. याला आता आपण टोचे मारूया. मध्ये मध्ये असं कट करायचं, जेणेकरून आपण जर भाजायला घेतलं की आतपर्यंत तो भाजला जाईल दुधी. मग असे टोचे मारायचे, कट करून घ्यायचे मध्ये मध्ये. आपण जसे वांग्याला करतो तसंच. आता आपण गॅसवर भाजून घेऊया. गॅसवर जाळी ठेवली. आता हे संपूर्ण दुधी आपल्याला भाजून घ्यायचं. वांगा जसं आपण भरता करण्यासाठी भाजतो तसंच दुधी सुद्धा भाजून घ्यायचं. कुकरमध्ये जरी शिजवून घेतलं तरी चालेल, पण या भाजलेल्या दुधीची टेस्ट वेगळी येते. फिरवत राहायचं थोडा वेळ, म्हणजे तो छान भाजला जाईल. आता हा दुधी बघा भाजून झालंय. आता ह्याच्यावरती थंड झाल्यानंतर ह्याच्यावरची साल काढायची. थंड पाण्याच्या खाली धरायचं नळाखाली, आणि नंतर ती साल पटकन निघून जाते. नंतर त्याला थोडा वेळ थंड पाण्यात ठेवायचं, नळाखाली धरायचं, म्हणजे ते नरम झाल्यावर असं सुरीने किंवा चमच्याने काढलं तरी चालेल, सहज निघते बघा. चांगलं भाजलं गेलेलं आहे. त्याची स्किन सहज निघते पाण्यात जर आपण भिजवलं थोडा वेळ तर. इतकं नरम झाले बरं, एकदम नरम, छान भाजलं गेले. आता परत एकदा आपण धुवून घेऊया, म्हणजे वरची स्किन निघून जाईल. ते आलं लसूण थोडं कुटून घेते. खलबत्त्यामध्ये थोडं जाडसरच ठेवायचं. ते कढई गरम करत ठेवले, त्याच्यात आपण तेल ओतूया. राई टाकूया, जिरं, थोडं हिंग, कांदा टाकूया. कांदा पण बारीक चिरून घ्यायचा. कांदा थोडं नरम करायचं. गॅसची फ्लेम मोठी ठेवली आहे. इथे आपण टोमॅटो टाकूया. थोडं मीठ सुद्धा टाकलेलं. कांदा आणि टोमॅटो नरम झाले होते. आपण सुकलेलं आलं लसूण टाकूया.
मसाले टाकून थोडी हळद, काश्मीरी मिरच, आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे मसाला टाकायचा, धना पावडर, भाजलेलं जिरा सुद्धा टाकायचं, नंतर टाकायचं गरम मसाला. चांगलं परतून घ्यायचं हा मसाला. गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली, फोडणी वगैरे करताना शक्यता असते आणि गॅस स्लो ठेवायचा. छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया. आता हे दुधीचे भाजलेल्या दुधीचे तुकडे करून घेतले. आता आपल्याला चांगले शिजलेले आहेत. तर आपण आता ह्या मसाल्यामध्ये भाजलेल्या दुधी टाकून आणि तेलावर परतून घ्यायचं. पाणी अजिबात वापरायचं नाही. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची. भाजी पूर्ण तयार झाल्यानंतर गरम मसाला टाकायचा. आता थोडं मीठ टाकते. अगोदर मी मीठ टाकलेलं आहे. आता थोडा टेस्ट बनवून मीठ टाकते. हे सगळं मॅश करायचं दुधीचे तुकडे. पाणी अजिबात टाकलेलं नाहीये. दुधीचं अंगचं पाणी त्याचं सुटलेलं असतं. त्याच्यामुळे पाणी टाकायची गरज नसते. आता आपण थोडा गरम मसाला टाकूया. थोडी कोथिंबीर, आता आपला भरता तयार झालेला आहे. दुधीचं भरता तयार झालेलं आहे. हा भरता आपण भाकरी, चपाती किंवा ब्रेड बरोबर सुद्धा खाऊ शकतो. थोडा वेळ गॅसवर ठेवते. एक वाफ आणते परत. दुधीचा भरता ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा करून पहा. थँक्यू.